नमस्कार. मानदेश श्रीनाथ न्यूजमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दहिवडी तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी आज एक दिवसाचं उपोषण आयोजित केलेलं आहे आणि त्या उपोषणादरम्यान प्रत्येक कार्यकर्त्याचं नेत्यांचं या ठिकाणी सुसंवाद झाला. त्यातून तहसील कार्यालयापाशी चालू असलेल्या आंदोलनाला भेट देऊया आणि पाहूया कशा पद्धतीनं हे आंदोलन चालू आहे ते. लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचं करायचं काय? लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचं करायचं काय? माता की जय. ह्यांची डोकी ना विकली गेलेली आहे. त्यामुळे सदाभाऊ खोतांना सांगायचं आहे, आणि तुम्ही जरूर तुमचं राजकारण करा. त्या फडणवीस साहेबांच्या तिथं तुम्ही लाल होती करताय, तुम्हाला अजून मंत्रिपद मिळवायचं. ज्यावेळेला तुम्ही विरोधात असता त्यावेळेला स्टेशनवरती बाहेर झोपता, मच्छरवरती झोपता आणि देशाचे सगळ्यात मोठे प्रश्न तुम्हीच सोडवताय असं वाटतं. आणि तुम्ही खरंच जर एका शेतकऱ्याच्या अवलाद असाल तर आता सगळं सोडून तुम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत असता. परंतु तुमची ती अवकात आणि लायकी नाहीये. हे असल्या भांडवलाकडे लक्ष देण्याची गरज नाही. परंतु ही भांडवल आपण लक्षात ठेवली पाहिजे. यांचे चेहरे लक्षात ठेवले पाहिजे, जे सत्ताधाऱ्यांच्या कळपात मिसळून आपल्याला चिरडायला निघाले, आपल्या जीवावरती मोठे होऊ. येणारा काळ भयानक आहे. मी फक्त आपल्या सगळ्यांना एकच विनंती करणार आहे, आपण सगळ्यांनी संघटित होऊन लढूया. अन्यथा संविधान राहणार नाही, स्वातंत्र्य राहणार नाही, लोकशाही राहणार. आज आपण इथं बसून बोलतोय, एकत्र आलोय. कदाचित उद्या 4-6 महिन्यानं वर्षानं हे बोलण्याची परवानगी तुम्हाला नसेल. हे गांभीर्यानं घ्या. अन्यथा शेजाऱ्याचं घर आज जळतंय, पण माझ्या घरात विस्तू पडला हे विसरू नका. उद्या माझं घर पेटणार आहे. ते पेटायच्या अगोदर दुसऱ्याचं घर विझवायसाठी किमान एक तांब्या घेऊन तर विझवायला जावा. बादली घेऊन नाही जाता आली तरी. गंमत बघत बसू नका. एवढीच आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद. जय भारत माता की जय. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे आणि त्याची मागणी काय? आता दोनच गोष्टी होत्या की ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली नीटच्या पेपर लीक नंतर, ज्या मंत्र्याला शिक्षण व्यवस्था सांभाळता येत नाही, तर त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या दोन गोष्टीसाठी गेली आज 32वा दिवस आहे. 32 दिवस झाले सगळे विद्यार्थी आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली त्यांची मागणी घेऊन बसले. आणि मोदी सरकार हे गेंड्याच्या खात्रीचं सरकार, त्यांच्या कुठल्याही मागण्याकडे लक्ष न देता त्यांना फक्त झुलवून ठेवायचं काम केलं. आणि सोनू वांगचूक हे गेले आज 24वा दिवस आहे, म्हणजे ते आता 4-5 दिवस हॉस्पिटलमध्ये त्यांना डिटेन केलेलं आहे. तर त्या माणसाचा 24वा दिवस आहे आज की तो आमरण उपोषणावरती बसलाय. आणि ह्या गेंड्याच्या खात्रीच्या सरकारला जर ह्या विद्यार्थ्यांची आणि एका महान साहित्यिक अशा असणाऱ्या सोनू वांगचूक म्हणून जर समजत नसेल आणि ते फक्त हुकुमशाही जसं असल्यासारखं जर आपलं तंत्र चालवत असतील, तर हे आम्हाला राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. काल अचानक लाठी हल्ल्याच्या दिल्लीतल्या लाठी हल्ल्याच्या घटनेनंतर एक आपणही काहीतरी त्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा या हेतून सर्वांशी चर्चा केली आणि अचानक झालेल्या नियोजनाला आणि आम्ही केलेल्या सर्वांना केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आणि हे एक छोटं गाव आहे ना, आपण महत्वपूर्ण आंदोलन आपण या ठिकाणी उभारलं आणि आपण एक जागृत भारतीय नागरिक असल्याचं निदर्शनास आणलं. याबद्दल मी प्रथमतः सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. विशेषतः या महिला भगिनी ज्या एवढ्या पावसाच्या वातावरणात सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि या आंदोलनात सहभागी झाल्या, त्यांचा विशेष आभार मानतो. आणि या ठिकाणी आलेल्या सर्वांना विनंती करतो की आपण एक ठिकाणी चहा घेऊ आणि आपलं आंदोलन संपलं असं जाहीर करू. इथून पुढं आपण ज्या ज्या वेळेस
पुढे एक फोटो घेऊया घोषणाचं. आणि इथून पुढं ज्या वेळेस आपण लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी एकत्र यायचं असेल त्यावेळेस कुणी हाक द्या, प्रत्येकानं त्या हाकेला प्रतिसाद देऊन एकत्र येऊया आणि आपण हातात हात घालून या सत्तेच्या विरोधात ठामपणानं उभं राहूया. ही सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही, एवढा निर्धार करूया. आणि पोलिसांनी जो विद्यार्थ्यांच्यावर अमानुषाचा लाठीमार केला त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रासप आहे, बहुजन आघाडी आहे, आम आदमी पार्टी आणि अंगाडकर परिषदेच्या ही जाणीवपूर्वक या पक्षांची संघटनेची नावं घेतली. पण इथं जे आम्ही जमलोय, आपण सगळ्यांना सांगतो की इथं जे आम्ही जमलोय ते भारतीय नागरिक म्हणून आलोय. कारण आपण जेव्हा भारतीय म्हणतो तेव्हा भारत हा शब्द आला कुठून, आपण भारतीय झालं कसं? स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हा देश वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागला होता. कुठं निजामाचं राज्य होतं, कुठं हिंदू राजांची राज्य होती, कुठं संस्थानिकांची राज्य होती. भारतीय संविधानानं ही सगळी राज्य एका छत्राखाली आणली, म्हणून संघराज्य तयार झालं आणि म्हणून आपण भारत म्हणून आपली ओळख तयार झाली. या देशाच्या संविधानानं तुम्हाला जगण्याचा हक्क दिलाय, सुरक्षित सन्मानाने जगण्याचा हक्क दिलाय, विकासाचा हक्क दिलेला आहे, मत मांडण्याचा हक्क दिलेला आहे, व्यक्त होण्याचा हक्क दिलेला आहे. आणि असं असताना गेल्या काही वर्षांमध्ये बेरोजगारीनं वैफल्यग्रस्त असणारी मुलं, त्यानंतर इथं शेतीला हमी भाव नाही म्हणून कंबरडं मोडलेला शेतकरी, करामुळे त्रस्त झालेले व्यापारी, इथं 4 वर्षाच्या मुलीपासून 60 वर्षाच्या मुलीपर्यंत, महिलेपर्यंत सरळ सरळ दिवसाढवळे अत्याचार होतो, बलात्कार केले जातात, असुरक्षितता निर्माण झाली आहे. म्हणजे या लोकशाहीने आपला जाब विचारण्याचा अधिकार दिला. पण आंदोलन करतायत, रस्त्यावरती उतरलेले, त्यावेळेला हे सरकार त्यांच्यावरती लाठीचार्ज करतंय. ह्या लाठीचार्ज करणाऱ्या मोदी सरकारचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो. आपल्या सगळ्यांना आठवत असेल 2014ला नरेंद्र मोदीजींनी एक आवाहन केलं होतं की या देशातल्या तरुणांनी जर तुम्हाला भविष्य तुमचं सुधारायचं असेल आणि तुम्हाला तुमचा एक चांगला भविष्यकाळ पाहिजे असेल तर एक विचार करा आणि आम्हाला एक चांगली संधी द्या, आम्ही तुम्हाला तुमचं चांगलं भविष्य देऊ, अशा प्रकारचं आश्वासन आणि आवाहन नरेंद्र मोदींनी केलं होतं. त्या नरेंद्र मोदींना मला एक प्रश्न